माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत सुषमा आजी मुलमुले आज तुमच्यासाठी श्रीराम कथेचा 22वा भाग घेऊन आली आहे। 21व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की जांबुवानाने हनुमानाला त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीची आठवण करून दिली आणि मग हनुमानाने जे उड्डाण केलं ते तो सरळ थेट लंकेला येऊन पोचला। तिथे त्याने सीतामाईची भेट घेतली आणि मग सीतामाईने हनुमानाजवळ रामासाठी निरोप दिला की लवकरात लवकर रावणाशी युद्ध करून आणि त्याला ठार करून मला या ठिकाणाहून तुम्ही सोडवून परत घेऊन जा। आता पुढे काय झालं ते सांगते हां। सीतामाईची भेट झाल्यामुळे हनुमानाला अतिशय आनंद झाला होता। त्या आनंदाच्या भरात तो जोरजोराने भुभुक्कार म्हणजे गर्जना करायला लागला आणि आता परत जाण्याच्या आधी रावणाला चांगलाच धडा शिकवायचा असं हनुमानाने ठरवलं। त्यामुळे त्यांनी लंकेमधले सगळे मोठमोठी झाडं उपटून टाकली, सुंदर सुंदर बागा नष्ट करून टाकल्या, घरांची छतं फोडली, घरांमधली भांडीकुंडी रस्त्यावर फेकून दिली, रथ मोडून टाकले, घोडे मोकळे सोडून दिले। त्याचं हे सामर्थ्य पाहून सगळे राक्षस खूप घाबरले आणि त्यांनी रावणाकडे धाव घेतली। एका साध्या माकडाने केलेला हा विध्वंस ऐकून रावण अतिशय चिडला आणि त्याने जंबूमाली नावाच्या त्याच्या सेनापतीला सैन्य घेऊन हनुमानाला ठार करण्याची आज्ञा केली। पण हनुमानाने एक प्रचंड दगड त्यांच्यावर फेकून त्या सगळ्यांना ठार करून टाकलं। आता रावणाने आपला एक एक वीर हनुमानावर पाठवायला सुरुवात केली, पण हनुमान कुणाला लाथाबुक्क्यांनी, कुणाला आपल्या शेपटीच्या रट्ट्याने ठार करायला लागला, कुणाला तर त्याने झाडांना पक्क बांधूनच टाकलं। आता रावणाला अजून राग आला। त्याने त्याच्या अक्ष नावाच्या मुलाला हनुमानाकडे पाठवलं। हनुमानाने त्याला एखाद्या बाहुलीसारखं उचलून आकाशात फेकून दिलं। अक्ष ठार झाल्याचं कळताच रावण आणखीन चिडला। त्याने त्याचा अतिशय शूर असा मुलगा इंद्रजित याला आता हनुमानाशी लढाई करायला पाठवलं। इंद्रजिताचं खरं नाव होतं मेघनाद, पण एकदा त्याने इंद्राला लढाईमध्ये हरवलं होतं आणि तेव्हापासून सगळेजण त्याला इंद्रजित म्हणायला लागले होते। इंद्रजित आणि हनुमानामध्ये भयंकर युद्ध झालं, पण शेवटी इंद्रजिताने हनुमानावर ब्रह्मास्त्र सोडलं। ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने हनुमान काही वेळासाठी बेशुद्ध झाला। सगळ्या राक्षसांना खूप आनंद झाला। त्यांनी त्याला दोरखंडांनी अगदी करकचून बांधलं आणि रावणाकडे नेलं। आधी संतापलेल्या रावणाने त्याला धमकावत विचारलं, काय रे माकडा, कोण आहेस तू? कुणाचा गुप्तचर आहेस का? लंकेतल्या गुप्त बातम्या काढायला तुला कुणी इथे पाठवलं आहे का? त्यावर हनुमान म्हणाला, छे छे, मी गुप्तचर वगैरे नाही, मी प्रभू श्रीरामांचा दूत आहे। त्यावर रावण म्हणाला, पण तुझं वागणं दूतासारखं नाही आहे, दूत केवळ निरोप सांगत असतो, पण तू तर माझ्या लंकेमध्ये विध्वंस करून टाकले आहेस, माझी माणसं मारली आहेस। त्यावर हनुमान म्हणाला, आणि काय रे, काय निरोप घेऊन आला आहेस तू? त्यावर हनुमान म्हणाला की तू प्रभू रामचंद्रांच्या पत्नीला कपटाने या ठिकाणी पळवून घेऊन आला आहेस। बऱ्या बोलाने तिला सन्मानाने श्रीरामाकडे परत पाठव। असं केलंस तर दयाळू राम तुला कदाचित क्षमा करतील, नाहीतर तुझ्याबरोबर तुझ्या संपूर्ण राक्षस कुळाचा नाश होईल। हे ऐकून रावणाला अतिशय राग आला आणि तो म्हणाला की आपल्या सैनिकांना म्हणाला की याला ठार मारा। पण रावणाचा भाऊ विभीषण होता, त्याने रावणाला सांगितलं की असं करणं योग्य नाही, दूताला मारणं हा अधर्म आहे। तेव्हा रावण म्हणाला की ठीक आहे, पण याला शिक्षा तर झालीच पाहिजे। सेवकांनो, याच्या शेपटाला कापडाच्या चिंध्या गुंडाळा, त्याला तेलात बुडवा आणि द्या आग लावून। रावणाची खोडी काढली की काय होतं ते कळू द्या याला। झालं, सगळे राक्षस आनंदाने त्या कामाला लागले, बराबर त्याच्या शेपटाला चिंध्या गुंडाळायला लागले। आता हनुमानाने त्यांची गंमत करायचं ठरवलं। तो आपली शेपटी आणखीन लांब करायला लागला। त्यामुळे कितीही चिंध्या गुंडाळल्या तरी त्याची शेपटी शिल्लक पुरतच होती। त्यामुळे सगळ्या लंकेतली कापडं आणून गुंडाळली, रावणाच्या राजवाड्यातली कापडं आणून गुंडाळली, तरी शेपटी उघडीच्या उघडीच। शेवटी राक्षसांनी कंटाळून त्याच्यावरच तेल ओतलं आणि दिली त्याला आग लावून। आणि आता या माकडाची कशी गंमत येते हे बघायला ते सगळेजण खूप अधीर झाले। त्या जळत्या शेपटानिशी त्यांनी हनुमानाला संपूर्ण लंकेत फिरवलं, पण त्यामुळे दिवसाच्या उजेडात हनुमानाला लंकेतली संपूर्ण संरक्षण व्यवस्था बघून घेता आली बरं का। आता हनुमानाने आपली जळती शेपटी त्या राक्षसांच्या चेहऱ्याजवळ नेली। त्याबरोबर त्यांच्या दाढ्या, मिशा, केस भुरभुरून जळायला लागले। ते सगळे खूप घाबरून गेले। मग हनुमानाने आपलं प्रचंड रूप जे होतं ते थोडं लहान केलं आणि ते जी दोरखंड बांधले होते त्याच्यामधून स्वतःला सोडवून घेतलं आणि पुन्हा आपलं मोठं रूप घेऊन तो आपल्या शेपटानिशी लंकेत इकडे तिकडे उड्या मारायला लागला आणि जय श्रीराम असा घोष करत सगळीकडे आगी लावत सुटला। झालं, सगळी लंका धडधडून पेटली। इतक्या सुंदर लंकेचं रूपांतर हनुमानाने राखेत करून टाकलं। पण या अग्नी तांडवामधून सीतामाई सुरक्षित आहेत की नाही हे बघण्यासाठी तो परत एकदा त्यांना जाऊन भेटला
आणि त्याने त्यांचा निरोप घेतला. आता रामाकडे परत जाण्याची वेळ आली होती. तेव्हा हनुमानाने आपली ती शेपटी समुद्रामध्ये बुडवून विझवली आणि मग अरिष्ट नावाचा तिथे एक पर्वत होता. त्या पर्वतावरून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या परतीच्या दिशेचा प्रवास उड्डाण करून सुरू केला. हनुमानाला दुरून येताना बघून त्याची वाट बघत बसलेल्या माकडांना खूप आनंद झाला. हनुमान पर्वतावर उतरल्याबरोबर सगळ्यांनी त्याला घेरावच घातला आणि सगळी हकीकत विचारली. हनुमानाने देखील सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला आणि सीतामाईला भेटून आलो हे सगळं सांगितलं. जांबुवान म्हणाला की आता आपण सगळ्यांनी राम, लक्ष्मण आणि सुग्रीवाकडे ताबडतोब परत जाऊन ही आनंदाची बातमी सांगितली पाहिजे. त्याप्रमाणे हे सगळे परत जायला निघाले. पण काय झालं की रस्त्यामध्ये त्यांना एक मधुवन नावाचं एक सुंदर वन दिसलं. आनंदात असलेल्या माकडांनी त्या वनामध्ये प्रवेश केला आणि तिथली सगळी फळं भरपूर खाल्ली आणि तिथे मधाची पोळी लटकलेली होती खूप. ती सगळी पोळी फोडून ते भरपूर मध प्याले. खूप मध प्याल्यामुळे त्यांना नशा चढली आणि त्या नशेमध्ये मग ते वाटेल तसे त्या वनात वागायला लागले. कुणी हसायला लागले, कुणी रडायला लागले, कुणी उड्या मारायला लागले आणि त्या संपूर्ण वनाचा त्यांनी विध्वंस करून टाकला. ही माकडं काही आपल्याला आवडत नाहीत हे बघून त्या वनाचं रक्षण करणारा दधिमुख नावाचा वानर ताबडतोब सुग्रीवाकडे गेला आणि ही सगळी हकीकत सुग्रीवाला सांगितली. पण ही बातमी ऐकून रागवण्याऐवजी सुग्रीवाला खूप आनंद झाला, कारण त्याच्या लक्षात आलं की ज्यार्थी वानर परत येत आहेत आणि नियम मोडून आनंद साजरा करत आहेत याचा अर्थ नक्कीच त्यांना सीतामाईची त्यांच्याशी भेट झालेली आहे. त्यांनी दधिमुखाला सांगितलं की तू ताबडतोब जा आणि त्या सगळ्या वानरांना माझ्याकडे ताबडतोब पाठवून दे. आणि आता राम, लक्ष्मण आणि सुग्रीव त्या सगळ्या वानरांची मोठ्या आतुरतेने वाट बघायला लागले. बालमित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेनच. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की आपल्या शक्तीचा अति गर्व करणं किंवा अति अहंकार करण्यामुळे माणूस नेहमी स्वतःचं नुकसान करून घेत असतो. ज्याप्रमाणे रावणाने आपलं नुकसान करून घेतलं, त्याची लंका त्याच्या अति अहंकारामुळे जळून गेली. तेव्हा आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शक्तीचा किंवा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा आपण कधीही गर्व करू नये, अहंकार करू नये, कारण त्याने आपलं नुकसान होत असतं. चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.